कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रजजन रंजन यमुना तीरवनचारी राधा माधव कुंज बिहारी वल्लभ गिरिवरधारी
Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Hare, Ram Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Jaya Radha Gopal, Radha Gopal, Jaya Gauranta, 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 Jaya Gauranta, Jaya Gauranta, Jaya Jaya Prabhupada, विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तरशत श्री श्रीमद् भक्तिवेदांत स्वामी महाराज श्रील प्रभुपाद की जय। जय विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तरशत श्री श्रीमद् भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव भक्त वृंद की जय। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। श्री श्री गौर निताई की जय। समवेद भक्त वृंद की जय। उपस्थित भक्त वृंद की जय। उपस्थित भक्त वृंद की जय। उपस्थित भक्त वृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। दाय गौर प्रेमानंदे हरि हरि। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथं वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे।
जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं इस्कॉन सावंतवाडीच्या वतीने आजच्या रविवारी सत्संगामध्ये स्वागत आहे। आपल्या अनुमतीने आज जगन्नाथ लीला, नीलमाधव, बलदेव, सुभद्रा यांचा जो इतिहास आहे तो स्कंद पुराणानुसार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर स्कंद पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे, फार वर्षापूर्वी जेव्हा पहिलं मन्वंतर सुरू होणार त्यावेळी ब्रह्माजींना भगवंतानी कार्य दिलं निर्मितीचं, आणि हे कार्य दिलेलं असताना ब्रह्माजी हे कार्य करत असतानाच त्यांच्या मनात विचार येतोय, काय हे सगळे मर्त्य जीव ह्यांचं कसं काय कल्याण होणार आहे, आणि सतत हे निर्मितीचं कार्य करत बसायचं कंटाळा आला बाबा म्हणाले, मनात विचार चालला आहे ब्रह्माजींच्या, आणि ह्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे, ह्यातून मोकळं केलं पाहिजे असा विचार चालू असतानाच त्यांनी म्हणाले की आता ह्याच्यावरती पर्याय एकच, भगवान विष्णूंना प्रसन्न करणं, त्याशिवाय पर्याय नाही आहे। म्हणून विष्णूंचा गौरव करू लागतात, गुणगान गाऊ लागतात। असं गुणगान गात असताना बराच कालावधी निघून जातो, आणि एक दिवशी भगवंत प्रसन्न होतात आणि ब्रह्माजींना म्हणतात, हे ब्रह्माजी, तुमचा जो उद्देश आहे तो सफल होणार नाही आहे म्हणतात। ज्या उद्देशाने माझा गौरव करतायत, गुणगान करताय, त्याने तुमचा उद्देश पूर्ण होणार नाही। अज्ञानानं भरलेलं जग आहे, त्यामुळे ह्यातून मार्ग काढण्यासाठी भगवंत एक योजना सांगतात ब्रह्माजींना की ह्या भूतलावरती एक एकाम्र नावाचं अरण्य आहे। एकाम्र, एक आम्र तसं एकाम्र, एकाम्र नावाचं अरण्य आहे, त्यालाच आज भुवनेश्वर म्हणून ओळखलं जातं। काय? भुवनेश्वर। पहिल्या मन्वंतरात ह्याचं नाव काय होतं? एकाम्र। आता सध्या कुठलं मन्वंतर चालू आहे? काही कल्पना आहे? 7वं। एकूण किती मन्वंतर आहेत? म्हणजे ब्रह्माजीच्या एका दिवसात किती येतात? 14 येतात, म्हणजे एक दिवस त्यांचा पूर्ण होतो। तर हे पहिल्या मन्वंतरांच्या सुरुवातीचं गोष्ट आहे, ही कथा आहे। आणि ब्रह्माजी असं विचार करून गेल्यानंतर भगवंतांनी सांगितलेलं आहे की काय कर, तू ह्या भूतलावरती एक नीलाचल पर्वत आहे त्या ठिकाणी जा, एकाम्र वन जे आहे भुवनेश्वर ह्या ठिकाणी, तिथं जा, आणि तिथे हे तुला पाहिल्यानंतर पुढच्या गोष्टी लक्षात येतील। असं म्हणून भगवंत अंतर्धान होतात, आणि आता ब्रह्माजी लगेचच निघतात। ते येतात, नीलाचल पर्वतवरती येतात आणि पाहतात की एक कावळा उडी मारतोय। ज्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं असतं त्या पर्वतावरती रौहिणी नावाचं एक तलाव आहे, रौहीन नावाचं तलाव, त्यामध्ये हा उडी मारतो कावळा, आणि लगेचच त्याला चतुर्भुज रूप प्राप्त होतं।
कावळ्याला चतुर्भुज रूप प्राप्त होतं आणि हा कावळा बाहेर येतो आणि लोटांगण घालतो वाळूमध्ये आणि लगेच भगवंताच्या समोर उभे असतात. हे दृश्य ब्रह्माजी पाहतात आणि ब्रह्माजी पाहिल्यानंतर चकित होतात आणि म्हणतात, उपनिषदांमध्ये तर असं म्हटलेलं आहे की मानवच एक असा आहे जीव जो मुक्ती प्राप्त करू शकतो. हे शूद्राला कसं काय शक्य झालं आहे? आणि असा विचार करून ते चालू असतात विचार. आणि आजही तो कावळ्याचं जे चतुर्भुज रूप आहे हे आजही भगवान जगन्नाथांच्या मंदिरामध्ये ते ठेवलेलं आहे रूप. ती मूर्ती तशी आजही आहे जगन्नाथपुरीमध्ये. असा विचार चाललेला असतानाच त्या ठिकाणी यमराजजी येतात. धावत पळत म्हणतात, का आज काय खरं नाही, माझं बहुतेक पद जात आहे. निवडणुकी लागल्या की सगळ्या नेते मंडळांची मतमोजणीच्या दिवशी धावपळ चालू असते. मतमोजणी चालू असताना प्रत्येकाच्या मनामध्ये हे धडधड लागलेले असते. यमराजांना असं झालं, काय चाललंय म्हणून ते विचारायला येतात विष्णूंना. त्यावेळी विष्णू सहजच लक्ष्मी मातेला सांगतात, बघ त्याचं काय म्हणणं आहे बघ. अगदी लाईटली घेतात यमराजांना. सहज फक्त नजरेनं सांगतात लक्ष्मीला, काय म्हणणं आहे बघ, त्याचं रडगाणं काय बघ. यमराजांना सांगतात. यमराजांना लक्ष्मी माता येते आणि विचारते, काय म्हणणं आहे, काय चाललंय म्हणून. तुम्ही असं करायला लागला तर माझ्या दरबार म्हणजे माझ्या नगरीमध्ये मला काही कामच शिल्लक राहणार नाही. मी काय करू, मग माझं पदच जाणार. तेव्हा लक्ष्मी माते सांगते, हे बघा यमराज, तुमचे अधिकार तुमच्या क्षेत्रामध्ये, इथं तुमचं काही चालणार नाही. हे पुरुषोत्तम क्षेत्र आहे. या ठिकाणी सगळ्या जीवांना मुक्ती प्राप्त होणार. मग कुणीही असू द्या, शूद्रातला शूद्रसुद्धा इथं मुक्त होऊ शकतो. त्यामुळे तुमचं इथं काही चालणार नाही. तेव्हा मग काय असं महात्म्य किंवा ह्याचं महत्त्व काय आहे असं लक्ष्मीला विचारतात. तेव्हा लक्ष्मी माता एक एक गोष्ट सांगायला लागते. त्यावेळी लक्ष्मी माता सांगते की ह्या पुरुषोत्तम क्षेत्राचं जी महिमा आहे किंवा महात्म्य आहे, हे जलप्रलय ज्यावेळी येतो त्या जलप्रलयाच्या अंतीची गोष्ट सांगते. जलप्रलय येऊन गेल्यानंतर कधी येतो, एक दिवस पूर्ण झाल्यानंतर. कुणाचा, ब्रह्माजींचा. आणि हा एक दिवस पूर्ण झाल्यानंतर जलप्रलय येतो आणि तो प्रलय संपेपर्यंत परत किती कालावधी जातो, तेवढाच. तो संपायला आलेला असल्यानंतर संपता ज्यावेळी पाहिलं जातं तेव्हा भूतलावरती फक्त लक्ष्मी माता स्वयं सांगते, मी विष्णू, भगवान विष्णू आणि मार्कंडेय ऋषी तिघच असतात. आणि मार्कंडेय ऋषी हे त्या पाण्यातून पोहत पोहत एका वटवृक्षात दिसतो, त्या वटवृक्षापर्यंत येतात. आणि वटवृक्षाकडे आल्यानंतर त्यांना आवाज येतो एक बालकाचा. जे बालक पिंपळाच्या पानावर रांगत असतं आणि त्या बालकाने आवाज दिलेला असतो, हे मार्कंडेय इकडे ये आणि माझ्या शरीरामध्ये विलीन हो, माझ्यामध्ये विलीन हो. त्यावेळी मार्कंडेय ऋषी पिंपळाच्या झाडावर चढतात आणि पाहतात तर एक छोटंसं बालक जे भगवंताने रूप धारण केलेलं आहे. आपला डाव्या पायाचा अंगठा चोखतायत. असं रूप तुम्ही कधी बघितलात तुमच्या घरामध्ये? क्वचित दिसतं हे, क्वचित. सगळीच मुलं असं काही करत नाहीत, पण काही मुलं असं करतात. तर ते रूप पाहिल्यानंतर मार्कंडेय ऋषी अचंबित होतात आणि म्हणतात, त्यावेळी भगवंत परत एकदा सांगतात, ये माझ्या मुखामध्ये जा म्हणतात. त्यावेळी मार्कंडेय ऋषी त्यांच्या मुखातून आत जातात
आत गेल्यानंतर पाहतात मार्कंडेय ऋषी, तर भगवंतांच्या पोटामध्ये ही सगळी 14 भुवनं असतात आणि 14 भुवनांमध्ये परत हे सगळं त्याला दिसतं. आणि मार्कंडेय ऋषी परत बाहेर येऊन बघतात तर स्वयं भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता समोर उभी असते. गेले तेव्हा काय होतं? पाणी होतं. बाहेरून बघतात तर भगवंत स्वयं उभे आहे. त्यावेळी मार्कंडेय ऋषी अशी इच्छा व्यक्त करतात, हे प्रभू, की हे जे तुमचं धाम आहे, ह्या धामातच राहावं असं वाटतं, इथून कुठेच जाऊ नये असं मला वाटतंय. हे पुण्यक्षेत्र, तीर्थक्षेत्रीच मला राहावं अशी इच्छा आहे. त्यावेळी भगवंत म्हणतात, विचार फार चांगला आहे, तथास्तु म्हणतात, असंच होईल. आणि मार्कंडेय ऋषी त्या ठिकाणी राहतात. त्यांचंही एक त्या नावाने एक तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आहे. कुठे आहे? जगन्नाथपुरी या ठिकाणी त्यांचं एक क्षेत्र आहे. तर हे तिथं क्षेत्र आहे. आणि हे झाल्यानंतर ही जी लक्ष्मी माता सांगते की असं हे नीलाचल पर्वत जो आहे हा अक्षय आहे. ह्या ठिकाणी अक्षय वटवृक्ष आहे, ज्याची उंची 10,000 फूट आहे. वटवृक्षाची उंची किती आहे? 10,000 फूट आहे. आणि ह्या 10,000 फूट वृक्षाच्या ठिकाणी हे रौहीण नावाचं तलाव आहे. आणि ह्या ठिकाणी स्वयं विष्णू लक्ष्मी आजही तिथे वास्तव्य करून आहेत. आणि त्यावेळी ती सांगते की कितीही प्रलय येऊन गेले तरी हे क्षेत्र कधीही बुडलं जात नाही, असं हे पुण्यक्षेत्र आहे. तर हे सांगून झाल्यानंतर पुढे लक्ष्मी माता हे यमराजांना सांगत होती हे सगळ्या गोष्टी. आणि सांगता सांगता लगेचच त्या ठिकाणी ब्रह्माजी पण होतेच आलेले. ब्रह्माजींकडे वळते आणि म्हणते लक्ष्मी माता की हे ब्रह्माजी, हे जे ब्रह्माजी भगवंताचं जे स्थान आहे हे येत्या सत्ययुगामध्ये एक राजा, ज्याचं नाव आहे राजा इंद्रधुम्न, हा भगवंतांचा महान भक्त बनून जन्माला येईल. आणि हा प्रजेवरती आपल्या पुत्राप्रमाणे काय करेल? सेवा करेल, त्यांची रक्षण करेल आणि भगवंताचा शुद्ध भक्तही असेल, महान भक्त होऊन जाईल. आणि तोच ह्या भगवंतांची पुनर्स्थापना करेल. तेव्हा असं सांगून झाल्यानंतर संतजन जे असतात ते जैमिनी ऋषींना प्रश्न करतात. आता ही कथा कोण सांगते? जैमिनी ऋषी संतांना सांगत आहेत, संत महंतांना ही कथा सांगत आहेत. मग तेव्हा ते प्रश्न करतात, हा राजा इंद्रधुम्न कुठे जन्माला आला, कुठल्या युगात आला, पुढं काय काय केलं त्याने, हे सगळं विस्तृत आम्हाला वर्णन करा. हे जैमिनी ऋषी ती कथा सांगायला पुढे सुरू करतात. लक्ष्मी मातेने सांगितल्यानंतर दोघेही यमलोकामध्ये यमराज्य जात आहेत आणि ब्रह्मलोकामध्ये ब्रह्माजी निघून गेलेले आहेत. ती कथा तिथं थांबलेली आहे. पुढे आता जैमिनी ऋषी ती कंटिन्यू करतायत कथा. तर राजा इंद्रधुम्न हा अवंती नगरीचा राजा असतो आणि हा सत्ययुगात जन्माला आलेला आहे. पहिल्या कशामध्ये? मन्वंतरामध्ये. पहिल्या मन्वंतरामध्ये आलेला आहे. आणि तिथे हा राजा एक दिवशी आपल्या नगरीतील मंदिरामध्ये भगवान नारायणांची पूजा करून झाल्यानंतर पुजाऱ्यांना प्रश्न करतो, हे पुजारीजी, हे ब्राह्मण, तुमच्या कृपेने मला अर्थ, काम आणि काय धर्म तिन्ही प्राप्त झालेले आहेत.
मोक्ष प्राप्त झालेला नाही आहे. तेव्हा त्यासाठी काहीतरी कृपा करा आणि ह्याच जन्मी, ह्याच शरीराने, ह्याच डोळ्यांनी मला भगवान जगन्नाथांचं दर्शन प्रत्यक्ष पाहू द्या, अशी काहीतरी कृपा करा. आणि हे दर्शन कुठं होईल तेही मला सांगा. तेव्हा लगेचच पुजारी, जसे आपण सगळे जमलेले आहात तसे तिथे अन्य भक्तही जमलेले असतात, त्या सर्वांना विचारतात की असा कुणी आहे ज्याला हे तीर्थक्षेत्र किंवा भगवान जगन्नाथ जिथे आहेत त्याने पाहिलेलं आहे. त्यावेळी एक व्यक्ती उठून उभी राहते आणि म्हणते, लहानपणापासून मी संपूर्ण जग ब्रह्मांड पृथ्वी फिरत आहे आणि मला एक क्षेत्र माहिती आहे. काय? तर ते नीलाचल या ठिकाणी भगवान जगन्नाथजी वास्तव्यास आहेत. आणि त्या ठिकाणी एक रोहिण नावाचं तलाव आहे. त्या तलावाच्या बाजूलाच एक वटवृक्ष आहे. ह्या वटवृक्षाच्या सावलीत जरी बसला असाल तरी आपल्या सर्व पापांचा क्षय होतो, व्यक्ती मुक्त होऊन जातो, जो जीव असेल तो. ज्याने त्या पाण्याला स्पर्श केला आहे तोही मुक्त होतो. असं हे पुण्यक्षेत्र आहे. आणि ह्या ठिकाणी मी जवळजवळ 1 वर्ष राहिलेलो आहे. आणि तिथं 1 वर्ष राहिल्यामुळे माझ्यामध्ये सगळे दुर्गुण निघून गेलेले आहेत आणि सद्गुणांचा आविर्भाव झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी राजन तुम्ही जर गेला असाल तर तुमच्या मनातील इच्छा जी आहे, तुमची कामना पूर्ण होईल आणि तुम्हाला 4था पुरुषार्थ प्राप्त होईल. असं म्हणतात क्षणी ती व्यक्ती अंतर्धान होते. राजा परत अचंबित होतो, हे काय झालं म्हणतो. आणि आता पुढं काय, कसं जायचं, कुठं जायचं. आता परत पुजाऱ्याकडे प्रार्थना करतोय राजा, हे पुजारीजी, हे उपाध्याय, काहीतरी करा. आणि तिथं कसं जायचं, तिथे ते स्थान कुठं आहे या पृथ्वीवरती, ते सगळं मला माहिती देणारा कोणीतरी व्यक्ती शोधून काढा. त्यावेळी पुजारीजी म्हणतो, ठीक आहे राजन, तुम्ही म्हणाल तसं आपण तुमच्या इच्छेप्रमाणे कार्य करू. आणि म्हणतो की माझा भाऊ विद्यापती ह्याच्यासोबत तुम्ही काही गुप्तहेर द्या आणि रथ देऊन ह्याला आपण पाठवूया. हा पाहून येईल आणि तुमची राहण्याची व्यवस्था, जिथे भगवंत आहेत ते स्थान, सगळं काही तुम्हाला इत्थंभूत माहिती देऊन. असं म्हणताच राजाने सर्व तयारी केली आणि विद्यापतीला पाठवून दिलेलं आहे. विद्यापती आपल्या रथावर आरूढ होऊन येतोय. तो आल्यानंतर ह्या एकाम्र अरण्य ह्या ठिकाणी पाहतोय, म्हणजेच भुवनेश्वरला येतोय आणि पाहतोय तर त्याला सगळे जण चतुर्भुज रूपामध्ये दिसतात. चतुर्भुज रूपामध्ये दिसल्याने तो आश्चर्यचकित होतो आणि रथातून उडी मारून सगळ्यांना दंडवत घालतो. दंडवत घातल्यानंतर तो विचारपूस करतोय की बाबा इथून नीलाचल पर्वत कुठपर्यंत आहे. ते म्हणतात की इथून थोडं पुढं गेलं पाहिजे, अजून वरती त्या जंगलामध्ये त्या पर्वतावर गेल्यानंतर तुम्हाला जगन्नाथांचं मंदिर हे दिसेल. आणि ठीक आहे म्हणतात, मग परत रथात बसतो आणि निघतोय. असं करत करत तो येऊन पोचतो. बराच कालावधी निघून जातोय, रात्र झालेली असते. आणि अशा वेळी तो आता जंगलामध्ये शबरांच्या कळपापर्यंत येऊन पोचलेला असतो. शबरांचा कळप असतो. आणि ह्या ठिकाणी कुणीतरी येत असल्याची चाहूल शबरपती, ज्याला विश्वावसू या नावाने ओळखलं जातं, त्याला लागते. आणि तो पुढे येऊन पाहतोय तर कुणीतरी रथात बसून येत आहे. म्हणून तो त्याचं स्वागत करण्यासाठी पुढे जातोय आणि पाहतोय तर विद्यापती पाहतोय. तो विद्यापती ह्या शबरला सुद्धा पाहतोय, तर ह्यानाही चतुर्भुज. तो परत म्हणतो, हे कसं काय, आश्चर्यचकित होतोय. आणि तेवढ्यात शबर विचारतोय, तुम्ही कोण, कुठून आलात, तुमचं प्रयोजन काय आहे. त्यावेळी विद्यापती सांगतो, मी अवंती नगरीतला राजा इंद्रधनुचा उपाध्याय आहे आणि मला राजाने इथे नीलमाधवांचा शोध घेण्यासाठी पाठवलेला आहे. आणि त्यांना इथे येऊन बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. भगवंतासाठी मंदिर बांधायचं आहे, 1000 अश्वमेध यज्ञ करायचे आहेत
आणि हे ज्यावेळी तो सांगत असतो त्यावेळी विश्वावसू आतून घाबरतो. अरे, हे नीलमाधव तर आमचे आराध्य आहेत, आराध्य दैवत, आमचा आधारस्तंभ आहे. आणि राजा इथं येणार म्हटल्यानंतर आमच्या प्रश्न आमच्या भगवंतांना हा दूर करेल. आणि आता काय करावं? ह्या विद्यापती ब्राह्मणाला जर आम्ही ही गोष्ट सांगितली नाही तर ब्राह्मणाच्या प्रती अपराध होतोय. आणि अपराध केल्याने ह्याला जर समजलं आणि ह्याने शाप दिला तर सर्वनाश. ब्राह्मणाचा शाप सर्वनाशाला कारणीभूत आहे. करावं काय? विचार करतो आणि म्हणतोय जे काही होईल ते भगवत इच्छेने होईल. म्हणून तो जी सत्य परिस्थिती आहे ती तो कथन करतो आणि विद्यापतीला सांगतोय की हां, ह्या ठिकाणी भगवंतांचं स्थान आहे. रौहिण नावाचं तलाव आहे, त्याच्या बाजूला वटवृक्ष आहे आणि त्या ठिकाणी नीलमाधव, स्वयं लक्ष्मी, त्याचबरोबर त्या ठिकाणी अनंतशेष 1000 फण्यांचं छत्र धरून उभे आहेत. त्याचबरोबर सुदर्शन स्वयं व्यक्तिरूपामध्ये उभा आहे. स्वयं वाहन गरुडजी त्या ठिकाणी आहेत. असं स्थान आहे. मग विद्यापती म्हणतोय चला लगेचच आपण ह्याचं दर्शन घेऊया. विश्वावसू पण म्हणतोय ठीक आहे, आपण लगेच जाऊ. आणि विश्वावसू त्याचा हात पकडून विद्यापतीला घेऊन जातात. विद्यापती आणि विश्वावसू त्या तलावात स्नान करतात. स्नान करत असताना मंत्रांचं उच्चारण करतात. स्नान करून बाहेर येतात आणि भगवंतांचं दर्शन घेत आहेत. विद्यापती दर्शन घेतल्यानंतर अक्षरशः भारावून जातात. असं मनोहर दृश्य त्यांनी कधीही पाहिलेलं नव्हतं. आणि ते दृश्य पाहून त्यांना त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटत नाही आहे. बराच वेळ गेला तरी जागचे हलत नाहीत विद्यापती. तेव्हा विश्वावसू पाहतायत संध्याकाळ व्हायला आलेली आहे. अंधार पडला तर आपल्याला घरी जाणं कठीण आहे, किंबहुना जिवंत राहणं कठीण आहे. कारण हे घनघोर जंगल, ह्या ठिकाणी हिंस्र श्वापदांचा सुळसुळाट सुरू होतो. आणि न जाणो कुठल्या श्वापदाने आपल्याला खाल्लं, विद्यापतीला खाल्लं तर काय व्हायचं. म्हणून विद्यापतीला जागवतात. विद्यापती चला निघूया, आपल्याला वेळेच अंधार होण्याच्या आत घरी पोहोचलं पाहिजे. आणि असं सांगून विद्यापतीला घेऊन निघतायत. घरी आल्यानंतर विद्यापती भरपूर थकलेला असतो. कारण एवढा प्रवास करून आलेला असतो. परत हा जंगलातला बराच प्रवास झालेला असतो. कारण तिथे रथ गेलेला नसतो, काट्या कुट्यातून चाललेला असतो. काट्याला पायाला काठी टोचलेले असतात. काट्याचं टोचलेल्याचं भान या विद्यापतीला नसतं. कारण त्याने भगवंताचं असं रूप पाहिलेलं असतं की त्या रूपानेच तो आनंदित झालेला असतो. आपल्या शरीराची सारी दुखणी विसरून गेलेला असतो. त्यावेळी विश्वावसू त्याला म्हणतो भूक लागली असेल, काही प्रसाद घ्या आणि आपण विश्रांती घ्या. विद्यापती म्हणतो ठीक आहे, द्या प्रसाद. विश्वावसूने असा प्रसाद दिला की त्या प्रसादाची चव जी आहे ते आजपर्यंत विद्यापतीने आपल्या राजवाड्यात राजभोगामध्ये पाहिलेली नव्हती, कधी चाखलेली नव्हती. आणि असं हे स्वादिष्ट भोजन, स्वादिष्ट पदार्थ ह्या अरण्यामध्ये विश्वावसूने कुठून पैदास केली, कुठून प्राप्त केलं हे. म्हणून तो विश्वावसूला विचारतो हे कसं काय तुला शक्य हो झालं. त्यावेळी विश्वावसू सांगतो तुझ्यासारखा भाग्यवंत जीव दुसरा नाही आहे. राजाही तुझ्या इतकं भाग्यवंत नाही आहे. हे विद्यापती, तू आज भगवंताचं प्रत्यक्ष तुझ्या डोळ्याने दर्शन घेतलं आहेस, पण दुर्दैव राजा हे दर्शन घेऊ शकणार नाही आहे. तर हे दर्शन घेण्यासाठी रोज स्वर्गातील देवी देवता इंद्रासहित इथं येतात आशीर्वाद घेण्यासाठी भगवंतांकडून. भगवंतांकडून देवी देवता आशीर्वाद घेण्यासाठी जातात आणि आपण देवतांकडे जातो. देवा मला पाव, नाहीतर उसळ, काय वडा, हां की बटर. माताजींना पटलं तिकडे हसल्या त्या, कारण बुडवून खाण्याची सवय असेल.
हा ना. तर सर्व देवी देवता इथे येतात आशीर्वाद घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेऊन जाताना संकीर्तन करतात, नृत्य करतात, भगवंतांचं गुणगान करतात आणि जाताना अनेक वस्तू भगवंतासाठी भेट म्हणून आणलेल्या असतात, त्या भगवंतांना देऊन जातात. आणि त्यांना ह्या भेटवस्तू देत असतानाच त्यांच्यासाठी सुंदर फुलांची माळासुद्धा आणलेली असते, ती भगवंतांना अर्पण केलेली असते. ती अशी फुलं असतात जी कधीच कोमेजून जात नाहीत. ही कोमजतात, ती कोमेजून जात नाही, त्याचा सुगंध कधीच विरळत नाही. अशी पुष्पमालाही ते अर्पण करतात. आणि तीच तुला आज मी प्रसाद म्हणून दिलेली आहे. आणि विश्वावसू ती माळा, विद्यापती ती माळ जे सुगंध घेतो तर त्याला आजपर्यंत त्याने आपल्या नगरीमध्ये असा फुलांचा सुगंध कधी घेतलेला नसतो. अशी ही सुंदर सुगंधित पुष्पमाला आपल्याजवळ ठेवून घेतो प्रसाद म्हणून. आणि त्यावेळी तो विचारतोय की हा प्रसादाची ही टेस्ट कशी आहे ते सांगा. त्यावेळी सांगतो विश्वावसू, ह्या सर्व देवी देवतांनी अन्न, खाल्लेलं अन्न, उरलेलं अन्न, भगवंतांचा प्रसाद उरलेला, हा सर्व इथं तुला मी दिलेला आहे, म्हणून ह्याच्यामध्ये इतका स्वाद आहे. पण भगवंतांचा प्रसाद स्वादिष्ट बनत असतो. का आपल्याला स्वादिष्ट लागतं? घरात बनवलेले व्यंजन पदार्थ आपल्याला स्वादिष्ट लागत नाहीत, पण मंदिरातीलच पदार्थ का स्वादिष्ट लागतात? कारण भगवंताने त्याची टेस्ट घेतलेली असते. भगवंताने त्यामध्ये रस प्रदान केलेला असतो. सर्व रसांचे भगवंत काय आहेत? राज आहे. रसराज हे भगवंतांचं एक काय आहे? नाव आहे. म्हणून भगवंत सगळे रसांचा आस्वादन घेत असतात आणि तसेच रसास्वादन करण्यासाठी आपल्याला प्रसाद रूपाने परत देत असतात. तर हे झाल्यानंतर म्हणतोय विद्यापती, विश्वासू तू इतका महान भक्त आहेस या भूतलावरती. अरे ते राजाने मला निरोप दिलाय की हे सगळं पाहून येऊन मला सांग. माझी तर इच्छा होते की हे जे स्थान आहे तुझं हे सोडून जायची इच्छाच होत नाही आहे. मला वाटतं मी इथंच राहावं. राजाला तिथंच राहू दे, मला इथंच राहू दे, मी काय परत जाणार नाही आहे. तेव्हा तू एक काम कर, मला तुझा मित्र बनवशील का? मला तुझा मित्र बनवशील का? मला मदत करशील का? आणि तो हात पुढे करतोय विश्वावसूकडे आणि विश्वावसू आपला हात पुढे करतोय. दोघेही हस्तांदोलन करतायत आणि पक्के मित्र बनतायत. आणि आता म्हणतोय विश्वावसू म्हणतोय, तू राजाची आज्ञा घेऊन इथं आलायस, पण मला ह्याची कल्पना आहे इथं राजा येणार आहे. राजा येणार, 1000 अश्वमेध यज्ञ करणार आहे, भगवंतासाठी मंदिर बांधणार आहे, हे सगळं आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट की भगवंतांचं दर्शन तो घेऊ शकणार नाही. कारण उद्याच तुला तर जावं लागेल. तू उद्या गेल्यानंतर इथे मोठं एक वादळ येईल, ज्या वादळामध्ये समुद्राची सगळी वाळू ह्या पर्वतावर भगवंतांच्या मूर्तीवरती साचेल. त्यामध्ये ते खाली जातील आणि ते अदृश्य होतील. आणि सारं काही गेल्यानंतर फक्त एकच काम कर, तिथं गेल्यानंतर ही गोष्ट त्याला सांगू नकोस राजाला, नाहीतर राजा तिथेच मूर्छित होऊन पडेल. भगवंता तुला दर्शन देऊ शकत नाहीत ही गोष्ट राजाला सांगू नकोस. विद्यापती म्हणतो ठीक आहे, जसं तू म्हणशील मित्रा. आणि विद्यापती त्या दिवशी आराम करतो. आणि दुसऱ्या दिवशी विद्यापती आणि विश्वावसू दोघेही म्हणतात की राजासाठी आता स्थान पण बघायचं आहे. ते स्थान बघायला निघतात. आणि स्थान बघून झाल्यानंतर विद्यापती परतीच्या प्रवासाला निघतो. परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर विश्वावसूने सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी देवी देवता येतात भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. आणि त्याच क्षणी मोठं वादळ येतं, सोसाट्याचा वारा वाहून वारू सगळीकडे होते आणि भगवंतांचं दर्शन
दिसायचं बंद होतं. त्या ठिकाणी वाळू साचून मोठा डोंगर तयार होतो. त्यावेळी सर्व देवी देवता पण अचंबित होतात, हे काय? त्यावेळी आकाशवाणी होते की ह्या पुढे तुम्ही देवी देवता भगवान नीलमाधवांचं दर्शन घेऊ शकणार नाही आहात. ह्यानंतर पुढील काही वर्षानंतर, काही कालावधीनंतर या ठिकाणी भगवान जगन्नाथांचं दर्शन तुम्ही पाहू शकता. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया असं दर्शन तुम्ही पाहू शकाल, घेऊ शकाल. आणि हे असं होण्यास कारण काय हे तुम्ही ब्रह्माजीला जाऊन विचारा, असं देवतांना आकाशवाणी होते. आणि सर्व देवी देवता ब्रह्माजींकडे जातात आणि आपलं कारण विचारतात, हे असं का झालं. तोपर्यंत विद्यावसू अवंती नगरीला पोचलेला असतो. विद्यावसू आलेला पाहून विद्यापती आलेला असून पाहताच क्षणी राजा विद्यापतीचं स्वागत करण्यासाठी पुढे येतो. विद्यापतीचं स्वागत होतं आणि विद्यापतीचं स्वागत झाल्यानंतर त्याला महालात बसवलं जातं आणि विद्यापतीकडून इत्थंभूत माहिती घेतली जाते, काय काय कसं कसं झालं, कुठे आहे, पाहिलंच का. ते सर्व वृत्तांत विद्यापती राजाला देतो. राजा ऐकून प्रसन्न होतो, भावविभोर होतोय राजा आणि म्हणतोय आत्ता निघू का मग निघू, लगेचच निघावं म्हणतोय. आणि असं झाल्यानंतर ही चर्चा चालूच होती. विद्यापतीने सांगितलेली गोष्ट लक्षात घेऊन राजाने तयारी केलेली आहे. तेवढ्यात नारद मुनी तिथं हजर होतात. कुठे? राजा इंद्रधुम्नच्या महालात नारद मुनी हजर होत आहेत. आणि नारद मुनींना पाहतात नारद मुनींचं स्वागत केलं जातं. नारद मुनींचं स्वागत झाल्यानंतर नारद मुनींना प्रश्न विचारला. तो राजा प्रश्न विचारतोय, हे मुनिवर तुम्ही ह्या क्षणी इथं कसे? तेव्हा नारदजी सांगतात, असाच बद्रिका आश्रमला गेलो होतो भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी, नरनारायणांचं. तिथं समजलं की तुझं काहीतरी नवीन प्रयोजन आहे म्हणून इथं आलो. तिथं समजलं तुझं काहीतरी नवीन प्रयोजन आहे म्हणून इथं आलोय. तर राजा सांगतो की हो, घडलेली हकीकत सांगतात आणि म्हणतायत की हे नारदजी, तुम्ही आलाच आहात तर भगवंतांचं दर्शन तुम्ही आणि मी दोघे मिळून घेऊ आणि आपण कुठं जाऊ? नीलाचल पर्वतवरती जाऊ. तेव्हा नारदजी म्हणतात ठीक आहे. त्याप्रमाणे शुभ मुहूर्त काढला जातो. शुभ मुहूर्तावरती हा प्रवास करायचं ठरतंय. राजाने फरमान काढलं सर्व जनतेला की तुमचा बिस्तारा गुंडाळा आणि आपल्याला आता निघायचं आहे. सर्व जनतेला घेऊन राजा निघालेला आहे आणि रथात बसून चाललेले आहेत. असं करता करता ते आता उत्कल देशाच्या सीमेवर येऊन पोचलेत. उत्कल म्हणजे आजचा ओरिसा. उत्कल बंग रोज शाळेत जाणारे गात असतील बघा प्रार्थना, ते उत्कल म्हणजे ओरिसा. तर ह्या सीमेवर येताच त्या ओरिसाचा राजा येतो आणि तोपर्यंत इंद्रधुम्नने आपल्या प्रजेला तंबू ठोकून विश्रांती घेण्यास सांगितलेलं असतं. ओरिसाचा राजा येतो आणि विचारतोय काय प्रयोजन आहे. त्यावेळी इंद्रधुम्न राजा सांगतोय की आम्हाला भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे नीलाचल पर्वतवरती आणि त्या ठिकाणी भगवंत जे नीलमाधव आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यावेळी राजा म्हणतो, हे अभागी राजा, आता तू नीलमाधवांचं दर्शन घेऊ शकत नाहीस, कारण काहीच कालावधीपूर्वी या ठिकाणी एक मोठं वादळ आलं आणि त्या वादळात नीलमाधव वाळूच्या खाली, ढिगाऱ्याखाली दडले गेलेले, झाकले गेलेले आहेत. हळूहळू ते पाताळापर्यंत पोहोचले असतील आणि आता तू दर्शन करू शकत नाहीस. असं म्हटल्याबरोबर राजा मूर्छित होऊन खाली पडतो आणि म्हणतोय काय दुर्भाग्य माझं. कुठल्या जन्मी
हे महापाप केलेलं होतं म्हणून ह्या जन्मी भगवंताचं दर्शन घेऊ शकत नाही असं म्हणून तो मूर्छित होऊन पडतोय. राजा चक्क नारदांच्या पायावर पडलेला आहे. नारद मुनी त्याला हलवून हलवून उठवतात. अरे उठ, अरे उठ, भगवंतांचा महान भक्त तू, धीरोत्तर असायला पाहिजे, धीर धर. अशा महान भक्तासाठी भगवंत स्वयं प्रकट होऊ शकतात. धीर धर, तुझ्यासाठी भगवंत प्रकट होऊ शकतात. हे भगवंत इथं नाही आहेत हे मलाही माहीत आहे असं नारदजी सांगतात. तेव्हा नारदजींना राजा इंद्र म्हणतो, तुम्हाला माहीत होतं तर का अगदी सांगितलं नाही? एवढा लवाजमा घेऊन मी इथपर्यंत आलो, राज्य सोडून आलो, आता प्रजेचं कसं करायचं, काय करायचं? राजाला सांगतात इंद्र, नारद मुनी, धीर धर बाबा, धीर धर, सगळं काही ठीक होईल. आपण जाऊ तर चल तिथपर्यंत. आणि त्याला धीर देऊन परत त्याला घेऊन येतात. नीलाचल पर्वतपर्यंत येत आहेत आणि पाहतात तर तो तलाव दिसतो. तलावाच्या बाजूला वटवृक्षही दिसतोय. आणि हे सगळं पाहिल्यानंतर अजून एक बाजूला नरसिंह भगवंतांचं मंदिर असतं. ते नरसिंह भगवंतांचं दर्शन घेतात आणि घेतल्यानंतर नारदजींना प्रश्न विचारतोय राजा इंद्रद्युम्न, ह्या ठिकाणी नक्की भगवंतांचं स्थान कुठे आहे? त्यावेळी नारदजी बोट दाखवतात. जी त्या ठिकाणी वाळू ओतलेली दिसते, म्हणजे ती तिकडं नव्हे, तुम्ही तिकडं बघाल हां, तिथं नाही, जी सुवर्ण रंगाची वाळू जी दिसते तेच भगवंतांचं ठिकाण आहे. आणि मग असं सांगितल्यानंतर राजा इंद्रद्युम्न दंडवत घालतो आणि नारदजींना विचारतोय, आता पुढं काय करायचं? भगवंतांना तर प्रसन्न करायचं आहे. भगवंतांना प्रसन्न केल्याशिवाय आपल्याला मंदिर बांधायचं आहे, ती मूर्ती स्थापन करायची आहे, भगवंताचं दर्शन घ्यायचे आणि ह्याच जन्मामध्ये हे करायचं आहे. त्यावेळी नारदजी म्हणतात, आपण स्नान करू, भगवंतासाठी आराधना करू. आणि ते केल्यानंतर भगवंत आपल्यावरती कृपा करतील. आणि हे सांगितल्यानंतर राजा तयार होतो आणि म्हणतो की नारद मुनी त्याला म्हणतात की तुला ब्रह्माजीने एक निरोप दिला होता, तुम्ही सांगायला विसरलो. नारदजी सांगतात, असा काय निरोप ब्रह्माजीने दिला होता? तर तुला इथं आल्यानंतर 1000 अश्वमेध यज्ञ करायचे आहेत. अश्वमेध यज्ञ 1000 करायचे आहेत. ते केल्यानंतर भगवंतांची कृपा होईल आणि भगवंतांच्या कृपेने एक 4 फांद्या असलेला वृक्ष ह्या समुद्रामध्ये येईल, समुद्राच्या मध्ये प्रकट होईल आणि त्यानंतर त्याचे 4 तुकडे करून त्यापासून लाकडाच्या स्वरूपात भगवंत तुला प्रकट होतील. आणि त्यानंतर तुला मंदिरही बांधायचं आहे आणि सगळी व्यवस्था करायची आहे. मग त्यानुसार राजा म्हणतोय, मग ह्या गोष्टीला विलंब का? राणीला म्हणतोय राजा, लगेच चला तयार व्हा, आपल्याला यज्ञ करायचा आहे. आणि यज्ञाला सुरुवात होते. यज्ञाला सुरुवात झाल्यानंतर एक यज्ञ होतो, दुसरा होतो, असं करता करता 1000वा यज्ञ पूर्ण व्हायला येतोय. आणि तो पूर्ण होतानाच ह्या राजाच्या हृदयामध्ये भगवंत प्रकट होत आहेत. त्याला दिसतंय, श्वेतदीप दिसतं आणि त्या श्वेतदीपामध्ये भगवंतांचं रूप दिसतंय. आणि राजा आता प्रसन्न होतोय आणि म्हणतोय की आता माझं यज्ञ पूर्ण झालेलं आहे. आणि असं झाल्यानंतर हे ज्यावेळी वृत्तांत नारद मुनीला राजा सांगत असतो की मी असं हृदयामध्ये पाहिलेलं आहे, तत्क्षणी त्याचे सेवक येतात आणि सांगतात राजाला की आम्ही आत्ताच स्नानासाठी गेलो असता समुद्रामध्ये एक वृक्ष तिथे उलटा लटकत आहे, पडलेला आहे, त्याची मुळं वरती आहेत आणि हा अद्भुत वृक्ष आहे. ही बातमी सांगतात क्षणी नारद मुनींना विचारतात राजा, हे काय आहे? त्यावेळी नारद मुनी म्हणतात, अरे यज्ञामध्ये आहुती तरी दे.
यज्ञ तरी पूर्ण कर, तुला सांगतो. आणि अशा प्रकारे राजाला यज्ञामध्ये आहुती द्यायला सांगतात. राजा आहुती देत आहेत आणि लगबगीने सगळेच जण जात आहेत समुद्रकिनारी. पाहतात तर खरोखरच एक वृक्ष त्या ठिकाणी लटकत असतो, पाण्यामध्ये तरंगत असतो. आणि त्यावेळी नारदजी सांगतात, हा दिव्य वृक्ष आहे आणि स्वयं भगवंतानेच ह्याला प्रकट केलेलं आहे, हे स्वयं भगवंतच आहेत. आणि त्यावेळी समुद्राची मोठी लाट येते आणि त्या लाटेबरोबर तो वृक्ष समुद्राच्या किनारी आणून टाकला जातो. त्यावेळी राजा आपल्या सर्व नागरिकांना, प्रजेला, सेवकांना विनंती करतो आणि म्हणतोय की ह्या वटवृक्षाचं, वृक्षाचं काय करा, पूजन करा. इत्थंभूत त्याला सजवून सगळ्या प्रकारे पूजन आरती केली जाते. आणि त्यानंतर त्याला आणलं जातं. आणल्यानंतर त्या ठिकाणी आता ह्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो. त्यावेळी आकाशवाणी होते की ह्या वटवृक्षाच्या पासून 4 तुकडे केले जातील, 4 तुकडे होतील आणि त्याच्यापासून 4 मूर्त्या बनवल्या जातील. आणि ह्या मूर्त्या बनवण्यासाठी स्वयं एक व्यक्ती तिथे येईल आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो कोण असेल, विश्वामित्र असेल. विश्वामित्र नाही, विश्वकर्मा असेल आणि तो हे मूर्ती बनवेल. पण एक लक्षात गोष्ट ठेव, राजाला सांगतात, आकाशवाणीमध्ये सांगितली जाते, 15 दिवस ह्याला आच्छादित करायचं आहे. 15 दिवस कुणीही पाहायचं नाही आहे. 15 दिवसात त्याने काय खाल्लंय, काय पिलंय, तो श्वास घेतोय की नाही, आपण आपल्या भाषेत त्याका चाय देऊ होई, त्याका पेत देऊ होई करून बघायला जाऊ तर तिथे सांगितलं तर गेलं. चुकूनही जर कुणी पाहण्याचा प्रयत्न केल्यास त्याची नजर जाईल, तो आंधळा होईल, मुका होईल, बहिरा होईल. तेव्हा कुणीही असं करण्याचं धाडस करू नका. त्याप्रमाणे विश्वामित्र पुढे येतो, विश्वकर्मा पुढे येतोय आणि राजा त्याला ती आज्ञा देतोय, तुम्ही तुमचं कार्य करू शकता. आणि ते सगळं आच्छादित केलं जातं. 15 दिवस उलटून गेल्यानंतर मूर्त्या तयार होतात. मूर्त्या तयार झाल्यानंतर राजा दर्शन घेतो. राजा षोडोपचाराने पूजा करतो. पूजा करून झाल्यानंतर त्यांना आता ठेवण्यासाठी मंदिर तर बांधलं पाहिजे. मग परत आकाशवाणी होते आणि त्या आकाशवाणीमध्ये सांगितलं जातं की इथे भगवंतासाठी 450 फूट उंचीचं मंदिर बांधावं लागेल. आणि हे मंदिर बांधण्यासाठी ह्या ठिकाणी विश्वकर्माचा पुत्र येईल आणि तो हे 4 दिवसात बांधेल. 450 फूट उंचीचं मंदिर 4 दिवसात बांधेल. तो आपलं सगळं साहित्य, आपली माणसं घेऊन आलेला आहे आणि तो येतो आणि सांगतो की मी तयार आहे. राजा आज्ञा देतो, तुम्ही आपलं काम सुरू करा. आणि अशा प्रकारे मंदिर बांधून पूर्ण होत आलेलं असतं. इकडे मूर्त्या तयार आहेत, इकडे मंदिर तयार होत आलेलं असतं आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याला सजवलं जातं मंदिराला. आणि आता राजा विचार करतोय, नारदजींना म्हणतोय की हे नारदजी, आता ह्यांची स्थापना करायला पाहिजे आणि स्थापना करण्यासाठी तयारी करायला पाहिजे. असंच कसं करणार? त्यावेळी नारदजी म्हणतात, ही सगळी जी झालेली कृपा आहे ही ब्रह्माजींची कृपा आहे तुझ्यावरती. ही ब्रह्माजींनी केलेली कृपा आहे आणि खरोखर तू भाग्यवंत आहेस की तुझ्या ह्या मनुष्य देहामध्ये, ह्या जन्मामध्येच तू हे मंदिर बांधलेलं आहेस. भगवंतांची मूर्ती तयार आहे आणि तू तुझ्या हस्ते प्रतिष्ठापना करणार आहेस. हे पुण्य तुला असंच लाभलेलं नाही आहे.
मागील 1000 मनुष्य जन्मांमध्ये पुण्य कमवलास म्हणून तुला ही भक्ती किंवा हे भगवंत इथं प्राप्त झालेले आहेत. किती? 1000 मनुष्य जन्म. विचार करा. आपण सुद्धा इथं भक्ती मार्गात आलोय खरे, न जाणो आपले किती जन्म झाले. असे 1000 जन्म हे विधान काय सांगते आपल्याला? की प्रत्येक जीवाला पुनर्जन्म आहे. पुण्य संचित झाल्याशिवाय भक्ती मार्ग सापडत नाही किंवा भक्तीचा योग येत नाही. भगवंतांचं दर्शन होत नाही. कित्येक जणांना आपण भगवंताकडे या, भगवंतांची कथा ऐकायला या, प्रवचनाला या, दर्शनाला या. आज जन्माष्टमी आहे, उद्या रामनवमी आहे, सगळ्या गोष्टींना बोलत असतो, पण त्यांना ते शक्य होत नसतं. का? कारण त्यांनी पुण्य संचय केलेलं नाही आहे. ते पुण्य जोपर्यंत संचित होत नाही एका जीवाचं, तोपर्यंत ह्या गोष्टी साध्य होत नाहीत. हा योगच जुळून येत नाही. तेव्हा नारदजी म्हणतात, हे ब्रह्मदेवांची कृपा आहे म्हणून तुला हे प्राप्त झालंय. ब्रह्मदेवांना आता माझं काम झालेलं आहे, तुला निरोप दिल्याप्रमाणे हे कार्य संपन्न झालेलं आहे. तेव्हा मी इथला वृत्तांत घेऊन माझ्या पिताश्रींना देऊन येतो. तेव्हा नारदजींना इंद्रधुम्न राजा म्हणतोय, हे नारदजी, ब्रह्मदेवांच्या कृपेने हे जर साध्य झालेलं आहे तर का नाही ब्रह्मदेवांच्या जसे प्रतिष्ठापना करावी. मी पण येतो. ब्रह्माजींना आमंत्रण देऊ, ब्रह्माजींनाच घेऊन इथं येऊया आणि मगच प्रतिष्ठापना करूया. तुम्ही तर जाऊ शकता, पण माझ्याकडे एक पुष्प विमान आहे. पुष्प विमान आहे जे मनाच्या वेगाने पळत असतं. कशाच्या वेगानं? मनाच्या वेगानं पळतं. तेव्हा आपण दोघेही यात बसून जाऊ. नारदजी म्हणतात, ठीक आहे, आपण जाऊ शकतो. मग दुसऱ्या दिवशीच निघतात आणि निघत असताना राजा चिंतन करतोय. राजाच्या चिंतनामध्ये काय चाललंय? मंदिरवरती शेवटचा हात फिरवत असतील की नाही सगळे कारागीर. कारण ह्या कारागिरांना त्यांचा मोबदला पूर्ण दिलेला आहे. आपल्याला पण माहिती आहे, कारागिरांच्या हातात आधीच पैसा आला की कारागीर काय करतो? कामाला विलंब करत असतो. बरोबर नाही? टंगवत असतो आपल्याला. आज येत आहे, उद्या येत आहे, आज येतो, उद्या येतो, परवा येतो, हेच काम आलं, तेच काम आलं, असं करून आपल्याला टाळत असतो. असं तर करणार नाही आहेत ना. असा विचार चाललेला असतानाच मनाचा वेध घेणारे नारदजी राजाला म्हणतात, हे राजन, तू कुठं आलायस? ह्या ब्रह्मलोकात आलायस आणि असले हे भौतिक विचार ह्या मनात? अरे काढून टाक ते विचार. असल्या विचारांना काही थारा नाही इथे. ते बघ आलंय ब्रह्मलोक. आणि दोघे उतरतात रथातून. ते आलेलं पाहून ब्रह्माजींचे द्वारपाल जे असतात ते दंडवत घालतात नारदजींना. नारदजींना दंडवत घातल्यानंतर द्वारपालांना नारदजी ओळख करून देतात राजा इंद्रधुम्नची. तेव्हा द्वारपाल म्हणतात, हे नारद मुनी, मी आपला आणि आपल्या पिताजींचा सेवक आहे, राजाचा नाही. तेव्हा कृपा करून आप राग धरू नका, रागवू नका. राजाला इथंच राहू द्या. तुम्ही आज जाऊन ब्रह्माजींना निरोप द्या की राजा आलेला आहे, त्यांना आत पाठवावं की नाही. तेव्हा नारदजी म्हणतात, ठीक आहे. आणि नारदजी आत निघून जात आहेत, महालात जात आहेत. महालात गेल्यानंतर ब्रह्माजी आदेश देत आहेत की राजाला आत घ्या. राजा आत जातोय, त्यावेळी रात पाहतोय तर ब्रह्माजी आपल्या आसनावर बसून गाण्याचं, नृत्याचं आस्वादन घेत असतात. नृत्य चालू आहे, गाणं ऐकता आहेत आणि हे आस्वादन चालू असताना राजा इंद्रधुम्न काही अंतरावर उभा राहून राजाला विचारतात. राजा इंद्रधुम्न उभारलेला असतो. विचारतात, इथे येण्याचं प्रयोजन काय? ब्रह्माजींना सगळं माहीत असतं, तरी पण विचारतात, इथे येण्याचं प्रयोजन काय?
त्यावेळी राजा सर्व माहिती देतो आणि म्हणतोय, हे ब्रह्माजी, आपल्या कृपेनं तिथं मंदिर झालेलं आहे, भगवंतांचे विग्रह तयार आहेत आणि मला वाटतं आता आपण तिथं भगवंतांची स्थापना करावी आणि त्यासाठी मी शुभ मुहूर्तावरती हे व्हावं याच्यासाठी आपल्याला आमंत्रण घेऊन आलो. कृपा करून आपण ह्या आमंत्रणाचा स्वीकार करावा. त्यावेळी ब्रह्माजी हसतात, अरे वेड्या, हे गाणं ऐकता ऐकता खाली एक मनवर्तन संपलं, तुझी वंशावळ संपली, हजारो राजे संपले. हे गाणं ऐकता ऐकता खाली एक मनवंतर संपलं, दुसरं मनवंतर सुरू झालंय, दुसऱ्या मनवंतराचं पहिलं युग सुरू झालंय. कथा कुठे सुरू झालेली? पहिल्या मनवंतरात. मनाच्या वेगाने गेलेले आहेत विमानात बसून आणि गाणं संपेपर्यंत इकडं एक मनवंतर संपलंय. विचार करा. आणि दुसरं मनवंतर सुरू होऊन पहिलं युग सुरू झालंय, ते सुद्धा सत्ययुग. तर आणि आता कुठलं युग, हे कुठलं मनवंतर चालू आहे? 7वं. ही कुठली कथा आहे? पहिल्या मनवंतरातली. आता दुसऱ्या मनवंतरात ह्या मूर्तीची स्थापना होणार आहे मंदिरामध्ये. तर ब्रह्माजी म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, तू इथं म्हातारा झाला नाहीस, कारण इथल्या वातावरणाचा परिणाम आहे. राजाला सांगतात, तू म्हातारा झाला नाहीस कारण इथल्या वातावरणाचा परिणाम आहे. इथलं वातावरण, इथलं जे आहे हे तुझ्या शरीरावरती काहीच परिणाम करू शकत नाही. तू खाली जा, तू तयारी कर, मी आलोच. आपण हे सांगतो ना कोणाला तरी, चल चल पुढे चल, मी आलोच, हो पाठसून येईलच, आहे की नाही, सांगतो की नाही? तसं ब्रह्माजी म्हणाल. त्याप्रमाणे राजा इंद्रधन खाली येतो, त्याच्यासोबत देवी देवता येतात आणि तयारीला लागतात. तो पाहतो तर काय, ह्याने बनवलेल्या मंदिरामध्ये दुसऱ्या एका राजाने, गल नावाचा राजा त्या ठिकाणी राज्य करत असतो, त्या राजाने ह्याने बनवलेल्या मंदिरामध्ये एक माधवांची मूर्ती तिथं स्थापन केली असते, त्याचं पूजन केलं असतं माधवांची. आणि आता हे जे असतात मूर्ती ह्या बाजूलाच असतात. आता सर्वजण तयारी करतात, मंदिर साफसफाई करून मंदिर सजवलं जातं. आता ह्या मंदिरामध्ये भगवंतांना स्थापित करायचं, मग ही मूर्ती काय करायची? राजा विचार करतोय आणि म्हणतोय देवी देवतांना सुद्धा आणि आपल्या सगळ्यांना सांगतोय की ह्या माधवांसाठी, भगवंतांसाठी एक वेगळं मंदिर बाजूलाच बांधावं. आणि त्यासाठी लगेचच एक मंदिर बांधलं जातं आणि ती मूर्ती त्या दुसऱ्या मंदिरामध्ये, छोट्या मंदिरामध्ये स्थापित केली जाते. आणि ही वार्ता गलराजाला कळते. गलराजा आपलं सैन्य घेऊन येतोय, मी स्थापन केलेली मूर्ती कुणी हलवली पाहूच तर बरं म्हणून येतोय, सगळ्या सैन्याला घेऊन आणि पाहतोय तर काय सगळे देवी देवता आणि राजा इथं कार्य करतायत. ह्याचं प्रयोजन ज्यावेळी त्याला कळतं त्यावेळी त्यालाही बरं वाटतं आणि तो स्वारी करण्याऐवजी मदत करायला त्यांना सगळ्या प्रजेला सांगतोय, सैन्याला सांगतोय आणि तोही मदत करतो. आणि अशा प्रकारे मदत केल्यानंतर ही स्थापना करण्यासाठी इथे ब्रह्माजी आलेले असतात आणि अशा प्रकारे मग ब्रह्माजी खाली येऊन ही स्थापना करतात. आणि अशा प्रकारे हे भगवंत जगन्नाथजी स्थापित होत आहेत त्या मंदिरामध्ये. अशी ही जगन्नाथ मंदिराची कथा आहे. हा पूर्व इतिहास आहे. वेगवेगळ्या युगामध्ये भगवंत ह्याच लीला करत असतात. लीलेमध्ये थोडाफार फरक होत असतो, कथांमध्ये थोडाफार फरक होत असतो. तुम्ही म्हणाल ह्यापूर्वी ऐकलेली कथा वेगळी होती आणि आताची कथा वेगळी आहे, तर प्रत्येक वेळी काही ना काही फरक हा येतच असतो. आणि हे वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा तुम्हाला ऐकायला मिळतात. ही कथा ऐकलेली नव्हती म्हणूनच ऐकवली, ऐकवलेली कथा परत परत ऐकवण्यात तुम्हालाही रुची वाटली नसते म्हणून ही कथा आज मी आपल्यास ऐकवली. आपल्याला कितपत ती रुचली, आवडली मला काही कल्पना नाही. ज्याप्रमाणे भगवंतांनी बुद्धी स्मृती दिली त्याप्रमाणे वदन केलेले आहे. माझ्या मुखातून काही अपराध घडले असेल, वचनामध्ये काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. आणि आपल्यास आवडली असेल तर ह्या भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला जे सांगितलेले आहे शास्त्रानुसार
त्या महामंत्राचं आपण एक बार उच्चारण करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ह्या जीवनाचं सार्थक करूया. जोपर्यंत आपण हरे कृष्ण महामंत्राचं उच्चारण करून भगवंतांना प्रसन्न करत नाही आहोत तोपर्यंत ह्या जीवनाचं उद्देश सफल होत नाही आहे. तर आपल्याला हरे कृष्ण